गुड मॉर्निंग स्टुडंट्स. यापूर्वी आपण साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट टेन्स बद्दल विशेष माहिती पाहिलेली आहे. आज आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बद्दल परीक्षेच्या दृष्टिकोनातून विशेष माहिती पाहणार आहोत. चला तर पाहूया प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा जो काही अभ्यास केलेला आहे त्यानुसार या प्रकारे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सूत्र लिहिलं जातं. सब्जेक्ट प्लस एम इज आर यालाच आपण हेल्पिंग वर्ब असं सुद्धा म्हणू शकतो आणि वर्बला आयएनजी प्रत्यय. या सूत्राप्रमाणे आजपर्यंत आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर केलेला आहे किंवा अभ्यास केलेला आहे. आता प्रेझेंट कंटिन्युअसचा उपयोग कुठं केला जातो किंवा कशासाठी केला जातो तर पहा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इज यूज टू डिनोट द ऍक्शन इज गोइंग ऑन ऍट द मोमेंट ऑफ स्पीकिंग. बोलते वेळी एखादी कृती चालू आहे हे दर्शवण्यासाठी किंवा व्यक्त करण्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. म्हणजे मी बोलत असतानाच्या बरोबर वेळेला ती कृती चालू आहे असं दर्शवण्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. वरील सूत्राप्रमाणे आणि व्याख्येप्रमाणे आपण काही उदाहरणे पाहूया. पहा, उदाहरण क्रमांक 1, आय एम इटिंग. आय हा सब्जेक्ट आहे, एम हे हेल्पिंग वर्ब आहे आणि क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागलेला आहे. आय एम इटिंग चा अर्थ होतो मी खात आहे. म्हणजे बोलते वेळी माझी क्रिया चालू आहे. कशाची? खाण्याची. दुसरं वाक्य आहे वी आर प्लेइंग. वी आर प्लेइंग आम्ही खेळत आहोत. या ठिकाणी सब्जेक्ट आहे, हेल्पिंग वर्ब आहे आणि खेळण्याची क्रिया चालू आहे. म्हणजे ज्या क्षणाला मी बोलत आहे त्याच क्षणाला मी खेळत आहे. आम्ही खेळत आहोत. तिसरं वाक्य पहा, द बॉईज आर. हा सब्जेक्ट आहे, हे हेल्पिंग वर्ब आहे. द बॉईज आर रीडिंग इन द स्टडी हॉल. आता या ठिकाणी मुले स्टडी हॉल मध्ये वाचन करत आहेत. तर मी बोलते वेळीच वाचनाची क्रिया चालू आहे, मी बोलते वेळीच खेळण्याची क्रिया चालू आहे आणि मी बोलते वेळी खाण्याची क्रिया चालू आहे. या ठिकाणी हे जे काही क्रियापद आहे, इटिंग असेल, प्लेइंग असेल किंवा रीडिंग असेल, या तिन्ही क्रियापदामधून क्रिया चालू असल्याचं आपल्याला दर्शवलं जातं आणि ही क्रिया जी आहे ती फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे. फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजे इटिंग असेल, प्लेइंग असेल किंवा रीडिंग असेल, हे आपल्याला डोळ्यानं दिसणारी गोष्ट आहे आणि तिथं शारीरिक कृती घडल्याचं आपल्याला जाणवतं. फिजिकल ऍक्टिव्हिटी हा शब्द खूप महत्वाचा आहे किंवा फिजिकल ऍक्शन. फिजिकल ऍक्टिव्हिटी किंवा फिजिकल ऍक्शन हा शब्द खूप महत्वाचा आहे. या तिन्ही क्रियापदामधून आपल्याला फिजिकल ऍक्शन पाहायला मिळते. पुन्हा एकदा बघा, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस क्रियापदाला आयएनजी प्रत्यय. अशा प्रकारे चालू वर्तमान काळाचं सूत्र आहे. चालू वर्तमान काळाचा उपयोग कशासाठी केला जातो तर बोलते वेळी कृती चालू आहे हे दर्शवण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी चालू वर्तमान काळाचा उपयोग केला जातो. या ठिकाणी मी खात आहे, आम्ही खेळत आहोत आणि मुले स्टडी हॉलमध्ये रीडिंग करत आहेत. या पद्धतीनं आपण चालू वर्तमान काळाबद्दलची अगदी बेसिक इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. या बेसिक माहितीच्या आधारे आणि तुम्ही आतापर्यंत जो काही चालू वर्तमान काळाचा अभ्यास केलेला आहे त्यानुसार आपण काही वाक्य पाहूया. या ठिकाणी ही काही वाक्य आहेत. पहा, या वाक्यांचा एकदा विचार करा आणि तुम्ही आतापर्यंत जो काही चालू वर्तमान काळाचा अभ्यास केलेला आहे त्यानुसार यापैकी कोणती वाक्य बरोबर आणि कोणती वाक्य चुकीची हे तुम्ही ठरवायचं आहे. बघा, तुम्हाला मदत होण्यासाठी मी पुन्हा एकदा इथं चालू वर्तमान काळाचं सूत्र लिहितो. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस
क्रियापदाला आयएनजी प्रत्यय. या सूत्राप्रमाणे या चारही वाक्यांमधील कोणती वाक्य बरोबर आहेत आणि कोणती वाक्य चुकीची आहेत ते तुम्ही ठरवायचं आहे. पहा, पहिलं वाक्य, ऑन हिअरिंग द बेल द स्टुडंट्स रॅन अवे. जर सूत्राचा विचार केला तर या वाक्यात मला पहिल्यांदा सब्जेक्ट बघायला मिळत नाही, त्यानंतर मला कुठंच एम आर ची रचना बघायला मिळत नाही, फक्त पाहायला मिळतं ते क्रियापदाला आयएनजी प्रत्यय. मग सूत्राप्रमाणे जर विचार केला तर पहिलं वाक्य चुकीचं म्हणू आपण, बरोबर. दुसरं वाक्य पहा, सीइंग द मिस्टेक शी करेक्टेड इट इमिजिएटली. जर सूत्राप्रमाणे विचार केला तर या वाक्यात मला सब्जेक्ट बघायला मिळत नाही, या वाक्यात मला एम ची रचना बघायला मिळत नाही. डायरेक्ट सुरुवात आहे ती क्रियापदाच्या आयएनजी प्रत्ययाने, म्हणजे सीइंग ने सुरुवात आहे. तर हे सुद्धा वाक्य मी सूत्राप्रमाणे चुकीचं ठरवतो, बरोबर. तिसरं वाक्य बघा, आर यू हिअरिंग अ साऊंड. या ठिकाणी हे प्रश्नार्थक वाक्य आहे. आपण जर आर च्या ठिकाणी यू लिहिलं आणि यू च्या ठिकाणी आर लिहिलं तर हे विधानार्थी वाक्य होईल. या ठिकाणी आपण प्रश्नचिन्ह थोड्या वेळासाठी दडवूया, बरोबर. यू आर हिअरिंग अ साऊंड असं वाक्य झालं तर सूत्राप्रमाणे या ठिकाणी सब्जेक्ट आहे, एम आर पैकी हेल्पिंग वर्बची रचना केलेली आहे आणि क्रियापदाला आयएनजी प्रत्यय आहे. तर सूत्राप्रमाणे हे वाक्य बरोबर आहे. सूत्राप्रमाणे हे वाक्य बरोबर आहे. तसंच चौथं वाक्य बघा, आय एम सीइंग दॅट यू आर नॉट डुईंग द वर्क प्रॉपरली. या ठिकाणी सब्जेक्ट आहे, एम आर पैकी रचना आहे आणि क्रियापदाला आयएनजी प्रत्यय सुद्धा आहे. मग जर सूत्राप्रमाणे आपण विचार केला तर हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. परंतु मित्रांनो, जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणार आहात तर स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अशीच वाक्य दिली जातात आणि आपली या ठिकाणी फसगत होते. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल किंवा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून चालू वर्तमान काळ शिकत असाल तर मी तुम्हाला स्पष्टपणे असं सांगेन की ही जी चुकीची वाक्य आहेत ती पूर्णतः बरोबर आहेत आणि ही जी बरोबर वाक्य आहेत ती पूर्णपणे चुकीची आहेत. आता ही वाक्य बरोबर कशी आणि ही वाक्य चुकीची कशी याचा अभ्यास आपण पुढे करणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, कोणताही काळ शिकायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला वर्ब या टॉपिक बद्दल विशेष ज्ञान असणं महत्वाचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचा वर्ब या टॉपिकचा चांगला अभ्यास झालेला आहे त्यांना काळाच्या बाबतीत फार कमी अडचणी आलेल्या आपल्याला दिसून येतात किंवा पाहायला मिळतात. या ठिकाणी बघा, आपण वर्ब या टॉपिकचा अभ्यास करत असताना चालू वर्तमान काळाच्या बाबतीत वर्ब या टॉपिकचे आपण दोन प्रकारचा अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी वर्बचे आपण दोन प्रकार केलेले आहेत. एक आहे ऍक्शन वर्ब आणि दुसरा आहे स्टेटिव्ह वर्ब. वर्ब हा खूप मोठा टॉपिक आहे आणि तो अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. आता या टॉपिकच्या संदर्भात आपण याचे दोन उपप्रकार अभ्यासणार आहोत, ऍक्शन वर्ब आणि स्टेटिव्ह वर्ब. आपला महत्वाचा टॉपिक आहे चालू वर्तमान काळ. आणि चालू वर्तमान काळ तुम्हाला कशा पद्धतीने परीक्षेत प्रश्न स्वरूपात विचारला जातो तर त्यासाठी वर्ब या टॉपिकचा अभ्यास असणं आपला महत्वाचं आहे. आणि या ठिकाणी आपण वर्बच्या दोन उपप्रकारांचा अभ्यास करणार आहोत. पैकी एक आहे ऍक्शन वर्ब आणि दुसरा आहे स्टेटिव्ह वर्ब. आता यापैकी आपण पहिल्यांदा ऍक्शन वर्बच्या बाबतीत विशेष माहिती जाणून घेऊया. चला तर बघा, उदाहरण एक चा विचार करता, ही इज रीडिंग अ बुक. तो पुस्तक वाचत आहे. या ठिकाणी सुद्धा आपण चालू वर्तमान काळाचं सूत्र लागू करूया. बघा, मी इथे या ठिकाणी लिहितो चालू वर्तमान काळाचं सूत्र, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस क्रियापदाला आयएनजी प्रत्यय. या चालू वर्तमान काळाच्या सूत्राप्रमाणे ह्या ऍक्शन वर्बचा आपण अभ्यास करूया. पहा, ही इज रीडिंग अ बुक सूत्राप्रमाणे विचार केला असता या ठिकाणी सब्जेक्ट आहे, एम इज आर पैकी हेल्पिंग वर्ब आहे आणि क्रियापदाला आयएनजी प्रत्यय सुद्धा लागलेला आहे. म्हणजे सूत्राप्रमाणे हे वाक्य बरोबर आहे.
जरी सूत्राप्रमाणे हे वाक्य बरोबर असेल तरी त्यातून अर्थ निष्पन्न काय होतो हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तर पहा, याचा अर्थ होतो ही इज रीडिंग अ बुक, तो पुस्तक वाचत आहे. म्हणजे बोलते वेळी क्रिया चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ही इज रीडिंग अ बुक. वाक्य क्रमांक 2 पहा, शी इज इटिंग मील, ती अन्न खाते. बोलते वेळी खाण्याची क्रिया चालू आहे. आणि तिसरं वाक्य पहा, वी आर लाफिंग, वी आर लाफिंग. या ठिकाणी सब्जेक्ट आहे, हेल्पिंग वर्बची रचना आहे आणि क्रियापदाला आयएनजी प्रत्यय आहे. वी आर लाफिंग, आम्ही हसत आहोत. या ठिकाणी सुद्धा बोलते वेळी कृती घडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या, या ठिकाणी रीडिंग हे क्रियापद आहे, इटिंग हे क्रियापद आहे आणि लाफिंग हे सुद्धा क्रियापद आहे आणि याला आयएनजी प्रत्यय जोडलेला आहे. क्रिया चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मी बोलते वेळी क्रिया चालू आहे असं आपल्या निदर्शनास येतं आणि हे तिन्ही शब्द आहेत किंवा तिन्ही क्रियापद आहेत. तर या तिन्ही क्रियापदातून आपल्याला फिजिकल ऍक्शन घडल्याचं लक्षात येतं. या ठिकाणी वाचण्याची क्रिया असेल, खाण्याची क्रिया असेल किंवा हसण्याची क्रिया असेल, जी काही क्रिया घडत आहे या क्रियेमधून आपल्याला फिजिकल ऍक्टिव्हिटी घडल्याचं निदर्शनास येतं. ही जी फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे किंवा फिजिकल ऍक्शन आहे ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ही गोष्ट आपल्याला ऍक्शन वर्ब मधून पाहायला मिळते. रीडिंग असेल, इटिंग असेल, लाफिंग असेल, या तिन्ही क्रिया फिजिकल ऍक्टिव्हिटी दर्शवतात. फिजिकल ऍक्टिव्हिटी हा खूप महत्वाचा शब्द आहे. या दोन्ही प्रकाराचा फरक पाहत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाचा फोकस करायचा आहे तो म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी या शब्दावरती. ज्या क्रियापदाद्वारे आपल्याला फिजिकल ऍक्टिव्हिटी पाहायला मिळते तो शब्द ऍक्शन वर्ब असतो. लक्षात आलं, ऍक्शन वर्ब मधून आपल्याला फिजिकल ऍक्टिव्हिटी पाहायला मिळते. आता ऍक्शन वर्बच्या तुलनेत जेव्हा आपण स्टेटिव्ह वर्बचा विचार करणार आहोत, पहा वाक्य क्रमांक 1, शी इज नोईंग राम. या ठिकाणी सुद्धा आपण चालू वर्तमान काळाचं सूत्र लागू करूया. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस क्रियापदाला आयएनजी प्रत्यय. तर या ठिकाणी शी इज नोईंग राम जर सूत्राप्रमाणे विचार केला तर वाक्य लिहिलेलं बरोबर आहे, परंतु वाक्याचा अर्थ सूत्राप्रमाणे बरोबर आहे का बघा. या ठिकाणी ही इज रीडिंग अ बुक, तो पुस्तक वाचत आहे. जर वाक्य आपण असं म्हटलो शी इज नोईंग राम म्हणजे ती रामला ओळखत आहे. आपण नेहमी बोली भाषेत अशा प्रकारचा वाक्यप्रयोग कधी करतो का? तुम्ही विचार करून पहा, नक्कीच आपल्याला हा वाक्यप्रयोग चुकीचा असल्याचं जाणवेल. या ठिकाणी राम इज रीडिंग अ बुक, राम पुस्तक वाचत, सॉरी ही इज रीडिंग अ बुक, तो पुस्तक वाचत आहे असं पाहायला मिळतं. परंतु या ठिकाणी शी इज नोईंग राम, ती रामला ओळखत आहे असं आपण म्हणता येणार नाही. आपण काय म्हणतो, ती रामला ओळखते, ती रामला ओळखते. या ठिकाणी नोईंग हा शब्द आहे, हा शब्द कोणत्याही प्रकारची फिजिकल ऍक्टिव्हिटी दाखवत नाही. बरोबर. दुसरं वाक्य पहा, ही इज लाइकिंग फ्रुट्स. सब्जेक्ट आहे, हेल्पिंग वर्ब आहे आणि क्रियापदाला आयएनजी प्रत्यय सुद्धा आहे. जरी वाक्य सूत्राप्रमाणे असेल तरी वाक्याचा अर्थ काय होतो बघा, ही इज लाइकिंग फ्रुट्स, त्याला फळे आवडतात. आपण असं म्हणत नाही त्याला फळे आवडत आहेत, असं आपण बोलीभाषेत कधीच वापर करत नाही. आपण स्पष्टपणे काय म्हणतो, त्याला फळे आवडतात. म्हणजेच या ठिकाणी लाइकिंग हा जो शब्द आहे, हा शब्द किंवा हे क्रियापद सुद्धा कुठल्याही प्रकारची फिजिकल ऍक्टिव्हिटी दाखवत नाही. तिसरं वाक्य पहा, वी आर एन्जॉईंग. वी आर एन्जॉईंग म्हणजे आम्ही मजा करत आहोत किंवा आम्ही मजा घेत आहोत. आता आम्ही मजा घेत आहोत म्हणजे नेमकं काय करत आहोत, नाचत आहोत, गात आहोत किंवा काय करत आहोत. बरोबर. नेमकं काय करत आहोत आपल्याला काही कल्पना येते का? नाही येत. परंतु आम्ही मजा करत आहोत. या ठिकाणी एन्जॉईंग हा शब्द आहे, हा आपल्याला माहिती देतो परंतु कुठल्याही प्रकारची फिजिकल ऍक्टिव्हिटी दाखवत नाही. बघा, नोईंग असेल, लाइकिंग असेल, एन्जॉईंग असेल,
ही तिन्ही वाक्य या सूत्राप्रमाणे लिहिलेली बरोबर आहेत, परंतु सूत्राप्रमाणे चालू वर्तमान काळाच्या नियमाप्रमाणे त्यातून कोणताही अर्थ निष्पन्न होत नाही. म्हणजेच काय, तर हे तिन्ही शब्द कुठल्याही प्रकारची फिजिकल ऍक्टिव्हिटी दाखवत नाहीत. तर हे तिन्ही शब्द काय सांगतात आपल्याला, कशाबद्दल तरी इन्फॉर्मेशन देतात. These three words are giving us information about something. ती रामला ओळखते, त्याला फळे आवडतात, आम्ही मजा करत आहोत. तर या शब्दांद्वारे आपल्याला माहिती मिळते. कुठल्याही प्रकारची फिजिकल ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु ही जी क्रियापद आहेत यातून आपल्याला फिजिकल ऍक्टिव्हिटी पाहायला मिळते. हाच महत्वाचा फरक आहे स्टेटिव्ह वर्ब मध्ये आणि ऍक्शन वर्ब मध्ये. या ठिकाणी ऍक्शन वर्ब आपल्याला फिजिकल ऍक्शन किंवा ऍक्टिव्हिटी दाखवतात आणि स्टेटिव्ह वर्ब आपल्याला फक्त इन्फॉर्मेशन देतात. फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि इन्फॉर्मेशन ह्या दोन खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, बरोबर. आणि याच दोन महत्वाच्या गोष्टींमधील फरक, हा फरकच तुम्हाला चालू वर्तमान काळाबद्दलची विशेष माहिती करून देणार आहे तुमच्या होऊ घातलेल्या परीक्षांमध्ये. बघा, आता तुम्हाला असा विचार पडेल की आपण ही सगळी छोटी छोटी वाक्य पाहिली. परीक्षेचा विचार करता परीक्षेत येणारी वाक्य ही क्लिष्ट स्वरूपाची असतात आणि ही वाक्य थोडीशी अवघड असतात, मोठ्या स्वरूपाची असतात, बरोबर. मग या मोठ्या वाक्यांमधून आपण स्टेटिव्ह वर्ब असेल किंवा ऍक्शन वर्ब असेल हे नेमकं ओळखायचं कसं. बघा विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी भाषेचा विचार करता इंग्रजी भाषेत हजारोच्या संख्येनं स्टेटिव्ह वर्ब आहेत आणि हजारोच्या संख्येनं ऍक्शन वर्ब आहेत. पण त्यापैकी नेमके स्टेटिव्ह वर्ब कोणते आणि नेमके ऍक्शन वर्ब कोणते हे ओळखायचं कसं, हा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिकच आहे. परंतु काळजी करू नका मित्रांनो, गेल्या काही परीक्षांचा विचार करता परीक्षांमध्ये आलेले निवडक स्टेटिव्ह वर्ब्स या ठिकाणी मी एकत्रित संग्रहित केलेले आहेत आणि हे स्टेटिव्ह वर्ब्स तुमच्या अभ्यासासाठी मोर दॅन इनफ आहेत. एवढे जरी तुम्ही अभ्यासले तरी यापेक्षा जास्तीचे अधिकच्या अभ्यासनाची गरज तुम्हाला पडणार नाही. हे मोर दॅन सफिशियंट आहेत, एवढं लक्षात ठेवा. बघा, या ठिकाणी काही निवडक स्टेटिव्ह वर्ब्स आहेत, तर या स्टेटिव्ह वर्बचं पाठांतर करणं मात्र तुमच्यासाठी बंधनकारक आहे. पहा कोणते स्टेटिव्ह वर्ब्स आहेत. लव, हेट, लाईक, रिमेंबर, फॉरगेट, नोटीस, प्रेफर, रेकग्नाइजिंग, विश, वॉन्ट, डिझायर, बिलीव, बिलॉंग, नो, ऍग्री, ओन, कंटेन, कन्सिस्ट, अंडरस्टँड. हे सगळे स्टेटिव्ह वर्ब्स आहेत. या ठिकाणी सी, हिअर, टेस्ट, स्मेल, अपीअर, हॅव हे सुद्धा स्टेटिव्ह वर्ब्स आहेत. हे संपूर्ण स्टेटिव्ह वर्ब्स आहेत आणि या स्टेटिव्ह वर्बचा महत्वाचा मुद्दा तुम्हाला क्लिअर करायचा आहे, तो म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहिला असेल, हा फरक अभ्यासताना तुमच्या लक्षात आला असेल की स्टेटिव्ह वर्ब्स जरी सर्व आपल्या चालू वर्तमान काळाच्या रचनेत आले तरी देखील चालू वर्तमान काळाचा नियम यांना लागू पडत नाही. कारण या ठिकाणी चालू वर्तमान काळाचा सूत्राप्रमाणे विचार करत असताना तो पुस्तक वाचत आहे, म्हणजे बोलते वेळी वाचण्याची क्रिया चालू आहे, परंतु शी इज नोईंग राम, ती रामला ओळखते. या ठिकाणी पुस्तक वाचत आहे आणि या ठिकाणी ती रामला ओळखते. दोन्ही वाक्यांमध्ये आपल्याला कमालीचा फरक बघायला मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला हा स्पष्ट करायचा आहे तुम्हाला की जेव्हाही स्टेटिव्ह वर्बचा वापर केला जातो त्यावेळेला तो काळ हा साधा वर्तमान काळ असतो आणि जेव्हा चालू वर्तमान काळाचा उपयोग केला जातो तेव्हा मात्र ऍक्शन वर्बचा विषय आलेला असतो. या ठिकाणी चालू वर्तमान काळाच्या सूत्राप्रमाणे वाक्य आहेत ती अगदी लागू पडतात फिजिकल ऍक्टिव्हिटीसाठी, परंतु या ठिकाणी चालू वर्तमान काळाच्या सूत्राप्रमाणे वाक्य रचना असली तरी अर्थ मात्र साध्या वर्तमान काळातलाच निष्पन्न होतो. ती रामला ओळखते, ती रामला ओळखते. म्हणजेच काय,
या ठिकाणी तो पुस्तक वाचत आहे आणि ती रामला ओळखते, तर हे वाक्य साध्या वर्तमान काळातलं आहे आणि हे वाक्य चालू वर्तमान काळातलं आहे. म्हणजेच काय, तर स्टेटिव्ह वर्ब साठी चालू वर्तमान काळाचा नियम लागू पडत नाही. यासाठी नियम लागू पडतो तो फक्त साध्या वर्तमान काळाचा. मग जर हे सूत्र लागू पडत नाही, चालू वर्तमान काळ लागू पडत नाही, तर मी वाक्यातील इज खोडून टाकलं आणि नोईंगचं आयएनजी खोडून टाकलं, तर राहिलं फक्त शी नो राम. या ठिकाणी आपण लिहूया शी नो राम. बघा, शी नो राम. आता शी हा एकवचनी कर्ता आहे, तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता असल्यामुळे त्याच्यासोबत येणाऱ्या क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो. म्हणून वाक्य बनतं शी नोज राम. आणि ही वाक्य रचना ही कोणती आहे, साध्या वर्तमान काळाची आहे. ती रामला ओळखते. स्टेटिव्ह वर्बच्या बाबतीत चालू वर्तमान काळाचा नियम लागू होत नाही. म्हणजेच स्टेटिव्ह वर्ब्स चालू वर्तमान काळाच्या रचनेत येत नाहीत. म्हणजेच एम इज आर आणि क्रियापदाला आयएनजी प्रत्यय येत नाही. म्हणजेच त्या ठिकाणी साध्या वर्तमान काळाची रचना होते. मात्र ऍक्शन वर्बच्या बाबतीत साधा वर्तमान काळ तंतोतंत लागू पडतो. या ठिकाणी माफ करा, चालू वर्तमान काळ तंतोतंत लागू पडतो. साध्या वर्तमान काळाची रचना या ठिकाणी लागू होत नाही. का, तर हे फिजिकल ऍक्टिव्हिटी दर्शवतात आणि स्टेटिव्ह वर्ब फक्त आपल्याला इन्फॉर्मेशन देतात. हा फरक सगळ्यात महत्वाचा आहे. मग पुन्हा एकदा आपण स्टेटिव्ह वर्बच्या यादीकडे येऊया. हे जेवढे काही स्टेटिव्ह वर्ब्स आहेत याच्या सोबत कधीही एम, इज, आर आणि क्रियापदाला आयएनजी प्रत्यय असं सूत्र येत नाही. हे जेवढेही स्टेटिव्ह वर्ब्स आहेत त्याच्यासोबत कधीही चालू वर्तमान काळ येत नाही. चालू वर्तमान काळ येत नाही. मग याच्या बरोबर कोणता काळ येतो, तर या सर्वांबरोबर नेहमी साधा वर्तमान काळ येतो. कोणता काळ येतो, नेहमी साधा वर्तमान काळ. स्टेटिव्ह वर्बची वाक्यरचना ही नेहमी साध्या वर्तमान काळात असते. ती कधीही चालू वर्तमान काळात नसते. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आणि या ठिकाणी आपण स्टेटिव्ह वर्बचा अभ्यास करत असताना हे एवढे सगळे स्टेटिव्ह वर्ब जर तुम्ही पाठ केले तर तुम्हाला ऍक्शन वर्ब आणि स्टेटिव्ह वर्ब यामधील फरक ओळखणं सहज सोपं जाणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. आणि पुन्हा आपण एकदा आधीच्या वाक्यांकडे येऊया. या ठिकाणी बघा वाक्य आहे ऑन हिअरिंग द बेल द स्टुडंट्स रॅन अवे. जर वाक्याचा विचार केला, अखंड वाक्य पाहिलं तर आपल्याला वाक्यात रॅन म्हणजे या ठिकाणी V2 आहे. वाक्यात आपल्याला भूतकाळ पाहायला मिळतो. दुसरी गोष्ट, जरी या ठिकाणी हिअरिंग, हिअर हे स्टेटिव्ह वर्ब आहे, या ठिकाणी हिअरिंगला आयएनजी लागला असेल तरी सुद्धा मूळ वाक्याचा काळच भूतकाळ आहे. शिवाय या वाक्यात कुठेही आपल्याला एमिजारची रचना दिसत नाही. म्हणजेच काळाचा विचार करता हे वाक्य अगदी बरोबर आहे. दुसरंही वाक्य तसंच आहे. सीइंग द मिस्टेक शी करेक्टेड इट. करेक्टेड या ठिकाणी सुद्धा V2 आहे आणि या वाक्यात कुठंच एमिजारची रचना केलेली नाही. म्हणजेच हे वाक्य चालू वर्तमान काळाचं नाही, परंतु वाक्य नियमाप्रमाणे हे वाक्य बरोबरच आहे. मात्र ही दोन वाक्य आपण चुकीची पाहिली होती. ती का सांगतो बघा. आर यू हिअरिंग अ साऊंड याचं आपण विधानार्थी केलं तर यू आर हिअरिंग अ साऊंड असं होतं. या ठिकाणी हिअरिंग हे स्टेट वर्ब आहे. का, तर या ठिकाणी आर चा वापर केलेला आहे आणि क्रियापदाला आयएनजी प्रत्यय जोडलेला आहे. म्हणजेच हे वाक्य चालू वर्तमान काळाचं आहे. वाक्य चालू वर्तमान काळाचं आहे, परंतु वाक्यातील क्रियापद हे स्टेट वर्ब आहे आणि स्टेट वर्बला कधीही आयएनजी प्रत्यय लागत नाही. ते नेहमी साध्या वर्तमान काळात येतं. म्हणून मी याचा आयएनजी प्रत्यय खोडून टाकला. आयएनजी प्रत्यय खोडून टाकला तर मी त्याचा आरही खोडून टाकला. मग राहिलं काय विधान, यू हिअर अ साऊंड. विधान राहिलं काय, यू हिअर अ साऊंड.
पण मुळात वाक्य प्रश्नार्थक आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे. आता हे वाक्य केलं, या वाक्यात कुठेही आपल्याला सहाय्यकारी क्रियापद पाहायला मिळत नसेल आणि मुळात वाक्य प्रश्नार्थी आहे. जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल आणि वाक्याचा प्रश्न करायचा असेल आणि जर ते वाक्य साध्या वर्तमान काळात असेल तर आपण डू किंवा डज ची काळानुसार योजना करतो. या ठिकाणी वाक्य प्रश्नार्थक असल्यामुळं या ठिकाणी आपण डू ची रचना करू. डू यू हिअर अ साऊंड आणि शेवटी प्रश्नचिन्ह देऊ आणि हे झालं बरोबर वाक्य. का तर इथं स्टेट वर्ब आलेला आहे म्हणून आधीचं वाक्य चुकीचं होतं आणि दुरुस्त केलेलं हे वाक्य अशा प्रमाणे बरोबर आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी हे सुद्धा वाक्य चुकीचं आहे. आय एम सीइंग, इथं एम ची रचना केलेली आहे, क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागलेला आहे. वाक्य रचनेप्रमाणे जरी वाक्य बरोबर आहे तरी देखील सी हे स्टेट वर्ब आहे आणि स्टेट वर्बला कधीही आयएनजी प्रत्यय लागत नाही. या ठिकाणी एम ची रचना काढली तर वाक्य बनेल आय सी दॅट. आय सी दॅट यू आर नॉट डुईंग द वर्क प्रॉपरली आणि हे वाक्य बरोबर असेल. अशा प्रकारे वाक्यांमध्ये झालेला बदल हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. परीक्षेत अशी फसवी वाक्य येतात आणि आपली फसगत होते, मार्क जातात. तर अशा प्रकारे तुम्ही बारकाईनं जर वाक्याचा विचार केला, जर तुम्हाला स्टेटिव्ह वर्ब आणि ऍक्शन वर्ब यातील फरक चांगल्या पद्धतीनं माहित असेल तर तुम्हाला परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी याची नक्कीच चांगल्या प्रकारे मदत होणार आहे. लक्षात घ्या, हे स्टेटिव्ह वर्ब्स अभ्यासने खूप महत्वाचं आहे. आता याही पेक्षा महत्वाचा पॉइंट असा आहे की या ठिकाणी हे जे काही 6 शब्द दिलेले आहेत, सी, हिअर, टेस्ट, स्मेल, अपीयर, हॅव, तर हे जे काही शब्द आहेत या शब्दांचा अपवादात्मक परिस्थितीत, या शब्दांचा अपवादात्मक परिस्थितीत चालू वर्तमान काळामध्ये उपयोग केला जातो. म्हणजेच याला आयएनजी प्रत्यय लागतो. अगदी अपवादात्मक परिस्थितीत या 6 शब्दांचा उपयोग चालू वर्तमान काळामध्ये केला जातो. खूप महत्वाचा मुद्दा आहे, खूप महत्वाचा पॉइंट आहे. मी पुन्हा सांगतोय, हे सगळे स्टेटिव्ह वर्ब्स आहेत, याच्या सोबत कधीही चालू वर्तमान काळ येत नाही. याच्या बरोबर नेहमी साधा वर्तमान काळच येतो. परंतु अपवादात्मक परिस्थितीत हे 6 शब्द आहेत, सी, हिअर, टेस्ट, स्मेल, अपीयर आणि हॅव. तर या 6 शब्दांचा उपयोग चालू वर्तमान काळात केला जातो. म्हणजे एम, इज, आर सोबत याला आयएनजी प्रत्यय लागतो. परंतु तिथं एक अट आहे, एक महत्वाची कंडिशन आहे. ती कंडिशन अशी की जेव्हा या शब्दांचा उपयोग चालू वर्तमान काळात केला जातो तेव्हा या ठिकाणी असणारा याचा मूळ अर्थ न राहता पूर्णपणे अर्थ बदलून जातो. होत्याचा नव्हता अर्थ होतो, पूर्णपणे अर्थ बदलून जातो. तेव्हाच हे शब्द चालू वर्तमान काळात लागू होतात. खूप महत्वाचा मुद्दा आहे, पुन्हा एकदा सांगतो, लक्ष देऊन ऐका. हे सगळे स्टेटिव्ह वर्ब्स आहेत. स्टेटिव्ह वर्ब्स कधीच चालू वर्तमान काळाच्या रचनेत येत नाहीत. ते कधीच चालू वर्तमान काळात वापरले जात नाहीत. ते फक्त साध्या वर्तमान काळातच वापरले जातात, लिहिले जातात. परंतु या सर्वांपैकी हे 6 शब्द असे आहेत, हे 6 स्टेट वर्ब असे आहेत जे अगदी अपवादात्मक परिस्थितीत चालू वर्तमान काळाच्या रचनेत वापरले जातात. परंतु त्यावेळेला त्यांचा मूळ अर्थ तोच न राहता पूर्णपणे बदललेला असतो. अर्थ पूर्णपणे बदललेला असतो. आता हा अर्थ नेमका कशा पद्धतीने बदलतो ते आपण पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी हे 6 स्टेट वर्ब आहेत, सी, हिअर, टेस्ट, स्मेल, अपीयर आणि हॅव. आणि या ठिकाणी या शब्दांना आयएनजी प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे बघा, सी असताना म्हणजे स्टेट वर्ब असताना याचा अर्थ होतो परसिव्ह विथ आईज, म्हणजे डोळ्यांनी पाहणे. परंतु जेव्हा याला आयएनजी प्रत्यय लागतं, सीचं सिंग होतं, तेव्हा त्याचा अर्थ होतो टू मीट, म्हणजे पूर्णपणे विरोधाभास आहे, पूर्ण विरोधाभास आहे. इथं अर्थ आहे पाहणे आणि इथं अर्थ आहे भेटणे, म्हणजे पूर्ण अर्थच बदलून जातो.
जेव्हा सी हे स्टेट वर्बला आयएनजी प्रत्यय लागतं आणि जेव्हा ते चालू वर्तमान काळाच्या रचनेत वापरलं जातं तेव्हा त्याचा अर्थ पूर्ण बदलून जातो. स्टेट वर्ब असताना याचा अर्थ आहे पाहणे आणि चालू वर्तमान काळाच्या रचनेत अपवादात्मक परिस्थिती जेव्हा आयएनजी प्रत्यय लागतो तेव्हा त्याचा अर्थ बनतो टू मीट म्हणजे भेटणे. इकडं पाहणे इकडं भेटणे, पूर्ण होत्याचं नव्हतं होतं, अर्थच बदलून जातो. हीच एक कंडिशन आहे आणि एवढे 6 शब्द आहेत ज्यांना अपवादात्मक परिस्थितीत आयएनजी प्रत्यय लागतो आणि चालू वर्तमान काळाच्या रचनेत हे शब्द वापरले जातात. दुसरा शब्द आहे बघा हिअर. हिअर म्हणजे परसिव्ह विथ इयर, थोडक्यात ऐकणे. तर जेव्हा त्याला आयएनजी प्रत्यय लागतो, हिअरचं हिअरिंग होतं, तेव्हा त्याचा अर्थ होतो डिसिजन, ऑर्डर. हिअरिंग म्हणजे सुनावणी, डिसिजन म्हणजे निर्णय, ऑर्डर म्हणजे आज्ञा. सुनावणी, आज्ञा, कोर्टाची सुनावणी, कोर्टाची आज्ञा, कोर्टाचा निर्णय, अशा पद्धतीनं हिअरिंग असा त्याचा पूर्णपणे अर्थ बदलून जातो. या ठिकाणी टेस्ट. टेस्ट म्हणजे काय? द फ्लेवर ऑफ समथिंग म्हणजे चव. परंतु जेव्हा टेस्टला आयएनजी प्रत्यय लागतो, टेस्टिंग बनतं, तेव्हा टू टेस्ट समथिंग इंटेन्शनली, अगदी हेतुपूर्वक एखादी गोष्ट टेस्ट करणे, या अर्थानं टेस्टिंगला विचारात घेतलं जातं. म्हणजे टेस्टला आयएनजी प्रत्यय लागल्यावरती पूर्णपणे त्याचा अर्थ चेंज होऊन जातो. दुसरा पॉइंट आहे बघा स्मेल. स्मेल म्हणजे काय? सेंट किंवा इसेन्स किंवा अरोमा, बरोबर. परंतु स्मेलला जेव्हा आयएनजी प्रत्यय लागतो तेव्हा पूर्णपणे अर्थ चेंज होऊन जातो. स्निफ ॲट समथिंग इन ऑर्डर टू डिटेक्ट इट्स सेंट. एखाद्या गोष्टीचा वास म्हणजे जाणीवपूर्वक घेणे, सूंघणे. इन ऑर्डर टू इट्स सेंट. स्निफ ॲट समथिंग, जाणीवपूर्वक सूंघणे. जसं की मधमाशी वेगवेगळ्या फुलांमध्ये जाऊन काय करते? मध घेण्याच्या हेतून आधी सूंघते. त्या पद्धतीने स्मेलिंगचा अर्थ या ठिकाणी चेंज होतो. आहे ॲपियरिंग, सॉरी ॲपियर. ॲपियर म्हणजे काय? वाटणे. टू सिम म्हणजे वाटणे. पण जेव्हा ॲपियरला ॲपियरिंग आयएनजी प्रत्यय लागतो, ॲपियरिंग होतं, तेव्हा त्याचा पूर्ण अर्थ बदलतो. त्याचा अर्थ काय बनतो? टू बी पब्लिश्ड किंवा टू कम आउट, येणे किंवा पब्लिश होणे, प्रसिद्ध होणे, प्रसारित होणे. अशा अर्थानं जेव्हा ॲपियरला आयएनजी प्रत्यय लागतो त्याचा पूर्ण अर्थ चेंज होऊन जातो. आणि शेवटचा शब्द आहे हॅव. हॅव म्हणजे मालकी असणे किंवा पजेस, ठीक आहे. तर हॅवचं जेव्हा हॅविंग होतं तेव्हा वेगवेगळ्या संदर्भात कधी ते ईट असेल, कधी ड्रिंक असेल किंवा कधी स्पेंड म्हणजे वेळ घालवणे असेल, टाइम स्पेंडिंग, अशा पद्धतीनं ड्रिंक. आय एम हॅव्हिंग टी म्हणजेच काय? तर मी चहा पित आहे, अशा पद्धतीनं या ठिकाणी मालकी असा अर्थ होतो. आणि या ठिकाणी अशा प्रकारे संदर्भानुसार त्याचा अर्थ पूर्णपणे विरुद्ध अर्थ पूर्णपणे एक्सचेंज होऊन जातो, त्याचा मूळ मिनिंगच चेंज होऊन जातो. अशा पद्धतीनं जेव्हा स्टेट वर्बला आयएनजी प्रत्यय लागतो तेव्हा त्याचा पूर्ण अर्थ बदलून जातो. आणि हीच एक कंडिशन आहे. याच एका कंडिशन वरती हे 6ही शब्द चालू वर्तमान काळाच्या रचनेत, चालू वर्तमान काळाच्या उपयोगात आणले जातात, बरोबर. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण काही उदाहरण पाहूया. बघा, सोहम इज बिलिव्हिंग इन युनिव्हर्स. आतापर्यंत आपण जी काही माहिती घेतली त्या माहितीच्या आधारे ही उदाहरणं आपण दुरुस्त करण्याचा प्रयत्न करूया. जर एखादं उदाहरण यात बरोबर असेल तर ठीकच आहे, पण जर चुकीची उदाहरणं असतील तर ती आपण दुरुस्त करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. बघा, सोहम इज बिलिव्हिंग इन युनिव्हर्स. जर चालू वर्तमान काळाचं सूत्र विचारात घेतलं तर चालू वर्तमान काळाच्या सूत्राप्रमाणे हे वाक्य बरोबर आहे. सोहम सब्जेक्ट आहे, इज हेल्पिंग वर्ब आहे आणि क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागलेला आहे. सोहम इज बिलिव्हिंग इन युनिव्हर्स. पण जेव्हा तुमची नजर बिलिव्हिंग वर जाईल तेव्हा तुम्ही लगेच मला म्हणाल, सर बिलीव्ह हे तर काय आहे? स्टेट वर्ब आहे. मग बिलीव्हला आयएनजी प्रत्यय लागत नाही का? तर ते नेहमी साध्या वर्तमान काळात येतं. स्टेट वर्ब असल्यामुळे आयएनजी प्रत्यय लागत नाही. जर याला आयएनजी प्रत्यय लागत नसेल तर मग
मी या ठिकाणी ING प्रत्यय काढून टाकला. ING प्रत्यय काढून टाकला म्हणजेच मला सहाय्यकारी क्रियापद काढणं सुद्धा महत्वाचं आहे. मग वाक्य बनतं सोहम बिलीव्ह इन युनिवर्स. युनिवर्स बरोबर. आता सोहम हा एकवचनी तृतीय पुरुषी कर्ता आहे बरोबर. त्याला आपण ही म्हणू. जेव्हा एकवचनी तृतीय पुरुषी कर्ता असतो तेव्हा मुख्य क्रियापदाला एस किंवा एस प्रत्यय लागतो म्हणून वाक्याला आपण इथं एस प्रत्यय लावू. हे वाक्य चुकीचं आहे. याचं वाक्य करेक्ट करताना सोहम बिलीव्स इन युनिवर्स असं होईल आणि हे वाक्य बरोबर आहे. काय चूक आणि काय बरोबर फरक तुमच्या लक्षात आला का? दुसरं वाक्य पहा. सोहम सडनली फेल्ट कन्फ्युज फॉर बिलिव्हिंग युनिवर्स. आता या ठिकाणी बिलिव्हिंग हे स्टेट वर्ब आहे. ING लागलंय बिलीव्हला. बिलीव्ह स्टेट वर्ब आहे त्याला ING लागलंय. तुम्ही म्हणाल या वाक्यात देखील बिलीव्ह हे स्टेट वर्ब आहे आणि त्याला ING लागलेला आहे. परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या. या वाक्यात कुठंच आपल्याला चालू वर्तमान काळाची रचना पाहायला मिळत नाही. बघा या ठिकाणी सब्जेक्ट आहे आणि सब्जेक्ट नंतर कुठंच आपल्याला ॲमिजार बघायला मिळत नाही. या ठिकाणी फेल्ट हे क्रियापद आहे आणि हे V2 आहे. म्हणजे मुळात वाक्यच हे भूतकाळातलं आहे बरोबर. हे चालू वर्तमान काळाचं वाक्यच नाही तरी सुद्धा या ठिकाणी बिलिव्हिंग हे आहे. आपण फंक्शनल इंग्लिश पाहत असताना जेव्हा वाक्याचा अर्थसंदर्भ बदलतो तेव्हा शब्दाचा अर्थ सुद्धा बदलतो. या ठिकाणी हे वर्ब आहे आणि या ठिकाणी हे वर्ब जरी असलं तरी या ठिकाणी ING प्रत्यय असून सुद्धा हे नाउन आहे. आणि या ठिकाणी हे नाउन कसलं आहे तर जिरंड फॉर्म ऑफ नाउन आहे. ते जिरंड फॉर्म ऑफ नाउन आहे. मग या ठिकाणी हे नाउन असल्यामुळे हे वाक्य मुळातच बरोबर आहे. कारण या ठिकाणी जरी सब्जेक्ट असेल तरी चालू वर्तमान काळाची कुठलीच रचना आपल्याला पाहायला मिळत नाही. चालू वर्तमान काळाची रचना काय आहे? सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब असायला पाहिजे आणि मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय असायला पाहिजे. परंतु या वाक्यात मुख्य क्रियापद काय आहे? फेल्ट आहे. जरी या ठिकाणी सब्जेक्ट असेल तरी मुख्य क्रियापद फेल्ट आहे आणि ते चालू वर्तमान काळात नाही आणि वर्तमान काळातच नाहीये ते वाक्य. त्यामुळे हे वाक्य मुळातच बरोबर आहे. तिसरं वाक्य बघा. ही इज अंडरस्टँडिंग हर. आता या ठिकाणी अंडरस्टँड हे सुद्धा काय आहे? स्टेट वर्ब आहे. जर आपण स्टेट वर्बची यादी विचारत घेतली तर लक्षात येईल या ठिकाणी अंडरस्टँड हे सुद्धा स्टेट वर्ब आहे. हे नेहमी कुठे येतं? साध्या वर्तमान काळातच येतं. चालू वर्तमान काळात येत नाही. मग असं जर असेल तर अंडरस्टँडिंगचा ING मला काढून टाकावा लागेल. इज देखील काढून टाकावं लागेल. ही अंडरस्टँड. हर. ही हा तृतीय पुरुषी एकवचनी करता असल्यामुळे इथं अंडरस्टँडला यस लागेल. ही अंडरस्टँड्स हर. म्हणून हे वाक्य चुकीचं आहे आणि दुरुस्त केलेलं वाक्य बरोबर आहे. चौथं वाक्य पहा. ही स्पीक्स विथ लिटल अंडरस्टँडिंग ऑफ स्टोरी. आता या ठिकाणी अंडरस्टँडिंग स्टेट वर्ब आहे परंतु या ठिकाणी अंडरस्टँडिंग हे वर्ब नाही तर अंडरस्टँडिंग हे सुद्धा इथं काय आहे? नाउनच आहे. लिटल अंडरस्टँडिंग ऑफ स्टोरी. कारण स्पीक्स हे या ठिकाणी मूळ क्रियापद आहे आणि याला यस प्रत्यय लागलेला आहे. ही स्पीक्स विथ लिटल अंडरस्टँडिंग. साध्या वर्तमान काळातलं हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. अशा पद्धतीने परीक्षेत वाक्य विचारली जातात. करेक्ट एरर असेल किंवा करेक्ट द सेंटेन्स असेल अशा पद्धतीनं परीक्षेत वाक्य विचारली जातात आणि या वाक्यांमध्ये जर आपला चालू वर्तमान काळाचा अभ्यास स्टेट वर्ब आणि ऍक्शन वर्ब च्या अनुषंगाने नसेल तर आपली फसगत होते आणि आपले मार्क जातात. तर यापुढे या चालू वर्तमान काळाचा अभ्यास परीक्षेच्या दृष्टिकोनातून करत असताना स्टेट वर्ब आणि ऍक्शन वर्ब च्या अनुषंगाने जर तुम्ही केला तर चालू वर्तमान काळाच्या बाबतीत तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी मित्रांनो आपण थांबतोय. जे काही अपवादात्मक शब्द आहेत
हे जे काही अपवादात्मक शब्द आहेत याचा आपण अर्थ पाहिला. या अर्थाच्या अनुषंगाने वाक्यरचनेमध्ये नेमका कसा बदल होतो, तर वाक्यरचनेमध्ये हे शब्द कसे येतात याबद्दल अधिक माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तुर्तास आपण या ठिकाणी थांबत आहोत. आज आपण चालू वर्तमान काळ पाहिला, चालू वर्तमान काळाचा उपयोग कशासाठी होतो ते पाहिलं, चालू वर्तमान काळाचं सूत्र, चालू वर्तमान काळाचा उपयोग कशासाठी होतो ते सुद्धा पाहिलं. त्या अनुषंगाने 3 उदाहरणं पाहिली. या तिन्ही क्रियापदांमधून आपल्याला फिजिकल ऍक्टिव्हिटी दिसते हे आपण पाहिलं. त्यानंतर ऍक्शन वर्ब आणि स्टेट वर्ब यातील फरक आपण पाहिला. ऍक्शन वर्ब नेहमी चालू वर्तमान काळात असतात, परंतु स्टेट वर्ब हे कधीही चालू वर्तमान काळात नसतात, ते नेहमी साध्या वर्तमान काळात असतात याची माहिती घेतली. ऍक्शन वर्ब जे असतात ते नेहमी फिजिकल ऍक्टिव्हिटी किंवा ऍक्शन दर्शवत असतात आणि स्टेट वर्ब जे असतात ते नेहमी आपल्याला इन्फॉर्मेशन देत असतात. हा महत्वाचा फरक आपण पाहिला. या फरकाच्या अनुषंगानं आपण काही स्टेटिव्ह वर्ब आणि काही अपवादात्मक स्टेटिव्ह वर्ब याची माहिती घेतली. हे स्टेटिव्ह वर्ब कधीच एमिजारच्या रचनेत किंवा चालू वर्तमान काळाच्या रचनेत येत नाहीत, ते येतात नेहमी साध्या वर्तमान काळात. परंतु सी, हिअर, टेस्ट, स्मेल, अपियर, हॅव हे 6 स्टेट वर्ब असे आहेत जे अपवादात्मक परिस्थितीत चालू वर्तमान काळाच्या रचनेत आयएनजी प्रत्ययासोबत वापरले जातात याची देखील आपण माहिती घेतली. या अनुषंगाने आपण काही वाक्य सोडवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये या ठिकाणी हिअरिंग हे स्टेट वर्ब आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी सीइंग हे सुद्धा स्टेट वर्ब आहे, परंतु काळांमध्ये असणारा बदल या चालू वर्तमान काळाची असणारी रचना यानुसार आपण या वाक्यातील काही त्रुटी क्लिअर केल्या आणि बरोबर वाक्य कोणती आणि चुकीची वाक्य कोणती याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. स्टेट वर्बचा जो काही बदलणारा अर्थ आहे या दोन्हीच्या बदलणाऱ्या अर्थातील फरक आपण पाहिला. बरोबर. आता या फरकानुसार वाक्यरचना कशी तयार होते याचा सविस्तर अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत. तुर्तास आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.